नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 19 सप्टेंबर. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू करार झाला होता. हा करार या दोन्ही देशांमधल्या सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाशी संबंधित होता. या करारावर आजच्याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान यांनी कराचीमध्ये स्वाक्षरी केली होती. हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीनंतर करण्यात आला होता. यानुसार झेलम आणि चिनाब या पश्चिम नद्या घोषित करण्यात आल्या आणि त्यांचं पाणी पाकिस्तानचं असेल असं ठरलं, तर रावी, बियास आणि सतलज याचं वर्णन पूर्वेकडील नद्या असं केलं गेलं आणि त्यांचं पाणी भारतासाठी निश्चित करण्यात आलं. या करारादरम्यान दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी करून जागेची पाहणी करण्याची तरतूद होती. त्यासाठी सिंधू आयोगाची स्थापनाही करण्यात आली. या आयोगाचे सदस्य आलटून पालटून एकदा भारत आणि एकदा पाकिस्तानात बैठक करतात. या बैठकांमध्ये सरकारच्या प्रतिनिधींशिवाय इंजिनियर आणि तंत्रज्ञ सामील होतात. सिंधू नदी ही प्रामुख्याने पंजाब आणि सिंध प्रदेशामध्ये विस्तारलेली असून ती भारत आणि पाकिस्तान याच्या बरोबर मध्ये आहे. बाटला हाऊस चकमक 19 सप्टेंबर 2008 रोजी झाली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिल्लीच्या जामिया नगर भागात एका फ्लॅटमध्ये लपलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली तेव्हा ही घटना घडली होती, ज्याला अधिकृतपणे ऑपरेशन बाटला हाऊस म्हणून ओळखलं जातं. वास्तविक 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत 5 बॉम्बस्फोट झाले. करोलबाग, कॅनॉट प्लेस, इंडिया गेट, ग्रेटर कैलास अशा भागांमध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते. 50 मिनिटात झालेल्या 5 बॉम्बस्फोटांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला तर 100हून अधिक लोक जखमी झाले. नंतर या हल्ल्यांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने घेतली होती. त्याचवेळी या बॉम्ब घटनेमध्ये 3 जिवंत बॉम्बही असल्याचं समोर आलं आणि त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अधिक तपास सुरू केला. यानंतर दिल्ली पोलीस बाटला हाऊस मधल्या L18 इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर पोहोचले, जिथं त्यांची इंडियन मुजाहिदीनच्या संशयित दहशतवाद्यांची चकमक झाली, ज्यामध्ये मोहम्मद अतिफ अमीन आणि मोहम्मद छोटा साजिद हे मारले गेले, तर पळून गेलेल्यांमध्ये आरिफ खान आणि शहजाद अहमद यांचा समावेश होता. त्यानंतर आरिफ खान आणि शहजाद अहमद यांना ताब्यात घेत दिल्लीच्या न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली. 19 सप्टेंबर 2018 रोजी भारत सरकारने मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिकार अध्यादेश 2018 जारी केला, ज्या अंतर्गत कोणत्याही मुस्लिम पुरुषाने आपल्या पत्नीला एकाच वेळी तिहेरी तलाक देणे हा गुन्हा घोषित करून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली. मुस्लिम महिलांना झटपट तिहेरी तलाकच्या तरतुदीपासून संरक्षण देणं आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं हा या अध्यादेशाचा उद्देश होता. तिहेरी तलाक ही एक अशी प्रथा होती ज्यामध्ये मुस्लिम पुरुष आपल्या पत्नीला एकाच वेळी 3 वेळा तलाक हा शब्द उच्चारून वैवाहिक संबंध त्वरित संपू शकत असत. मात्र या प्रथेचा अनेकदा गैरवापर केला जात असे, त्यामुळे मुस्लिम महिलांना मोठं नुकसान सहन करावं लागे. बऱ्याचदा या प्रथेमुळे महिलांना त्यांच्या घरापासून आणि हक्कांपासून अचानक वंचित राहावं लागे, कारण कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय त्यांना लगेचच घटस्फोट दिला जात असे. मोदी सरकारच्या काळात हा अध्यादेश 30 जुलै 2019 रोजी संसदेत मांडण्यात आला आणि त्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक 2019 म्हणून मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि हा कायदा अस्तित्वात आला. 19 सप्टेंबर 2000 रोजी कर्णम मल्लेश्वरी यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी महिला खेळांमध्ये पहिलं पदक जिंकलं आणि त्या ऑलिम्पिक खेळाच्या इतिहासातल्या भारतातल्या पहिल्या महिला ऑलिम्पिक पदक विजेत्या ठरल्या. कर्णम मल्लेश्वरी यांचा जन्म 1 जून 1975 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. त्यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 69 किलो वजनी गटात वेट लिफ्टिंग या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये 3रा क्रमांक मिळवत त्यांनी कांस्य पदक जिंकलं. कर्णम मल्लेश्वरी यांना त्यांच्या कामगिरीसाठी राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मभूषण यासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय खेळातील महिला खेळाडूंच्या क्षमता सर्वांसमोर आल्या आणि कर्णम मल्लेश्वरी या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या. सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेत झाला. त्या भारतीय अमेरिकन अंतराळवीर आहेत. अंतराळात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच तब्बल 322 दिवस त्यांनी घालवले आहेत आणि हा एक मोठा विक्रम ठरलाय. 22 जून 2007 रोजी
सुनीता विल्यम्स या पहिला अवकाश दौरा पूर्ण करून पृथ्वीवर परतल्या होत्या. त्यांनी अंतराळात एवढा मोठा विक्रम करणं हा भारतासाठीही अभिमानाचा क्षण होता. सुनीता विल्यम्स यांनी 9 डिसेंबर 2006 रोजी स्पेस शटल डिस्कव्हरीद्वारे पहिलं अंतराळ उड्डाण केलं. हे मिशन होतं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं. त्यानंतर 22 जून 2007 रोजी सोयूज TMA-10 या अंतराळ यानाद्वारे ते पृथ्वीवर परतलं. या काळात सुनीता यांनी 4 स्पेस वॉक केले. तसंच सर्वात लांब अंतराळात चालण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर जमा झाला. आतापर्यंत 50 तासांहून अधिक काळ त्या अंतराळात फिरल्या आहेत. मात्र जून 2024 मध्ये अंतराळात 8 दिवसाच्या मोहिमेवर गेलेल्या सुनीता विल्यम्स तांत्रिक अडचणींमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात ISS वर अडकल्या आहेत. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांच्यासोबत अंतराळवीर बुच विल्मोर हे देखील आहेत. त्यांचं मिशन आता तब्बल 8 महिन्याकरता अजून वाढल्याचं सांगण्यात येतंय आणि नासा या दोघांनाही सुखरूप परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 19 सप्टेंबर 1755 रोजी ब्रिटन आणि रशिया यांच्यात एक महत्वाचा लष्करी करार झाला. 1756 ते 1763 या 7 वर्षाच्या युद्धादरम्यान हा करार करण्यात आला होता. ही लढाई म्हणजे एक मोठा जागतिक संघर्ष होता जो युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशियाच्या विविध भागांमध्ये झाला होता. या करारादरम्यान या दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याबाबत चर्चा केली. याचा अर्थ असा होता की हे दोन्ही देश एकमेकांच्या सोबत कोणत्याही लष्करी हल्ले किंवा कारवायांचा संयुक्तपणे सामना करतील. लष्करी सहकार्यासोबतच आर्थिक आणि राजकीय सहकार्याबाबतही या करारात ठरवण्यात आलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये राजकीय स्थैर्य आणि आर्थिक फायदा वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु युद्ध संपल्यानंतर या दोन्ही देशांमधले संबंध मात्र बदलून गेले. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अभिप्राय या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.